नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आरोग्य सेवक 40% आणि 50% तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित या ठिकाणी आपण संपूर्ण सराव प्रश्न घेणार आहोत. यापूर्वी 7 प्रश्नपत्रिका आपल्या झालेल्या आहेत आणि ही 8वी प्रश्नपत्रिका असणार आहे. सर्व प्रश्न हे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. तर पहा, या ठिकाणी आपण ऑप्शन घेत नाही आहोत, कारण की फक्त प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत. IBPS तुम्हाला 5 ऑप्शन देणार आहे. तर पहा मित्रांनो, पहिलाच प्रश्न आहे आपला. केप्लरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा कशी आहे? ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणामध्ये न्यूटन महत्वाचा ठरतो, त्याचप्रमाणे केप्लर हा शास्त्रज्ञ सुद्धा महत्वाचा ठरतो. म्हणून आपण या प्रश्नामध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत. या अगोदर आपण जे बरेच प्रश्न घेतले ते न्यूटनच्या नियमावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. तर पहा, केप्लरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा कशी असते, तर ती असते लंब वर्तुळाकार. वन लाईनर प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. केप्लरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा कशी असते, तर ती असते लंब वर्तुळाकार. पुढील प्रश्न पहा, चालचे सूत्र काय आहे? तर कापलेले अंतर भागीला वेळ. म्हणजे तुम्हाला असंही सूत्र ऑप्शन मध्ये असू शकते. तर या ठिकाणी खाली टाइम आणि वरती डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स या दोन्हीमध्ये फरक आहे, तर तो कन्सेप्टचा भाग आहे, तो आपण पाहणार नाही आहोत. तर या ठिकाणी चालचे सूत्र लक्षात ठेवा, कापलेले अंतर भागीला वेळ. पुढील प्रश्न आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी कशामुळे बदलते? तर ती बदलते चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे. जसं भरती आवडीचा कन्सेप्ट तुम्ही ऐकलेला असेल. समुद्र जे आहे, समुद्राचं पाणी कितीतरी पट जमिनीवर येते आणि नंतर जमिनीच्या खाली सुद्धा जात असते. म्हणजे अंतर त्याचं बरंच असते. तर त्याला काय म्हणतात? गुरुत्वीय आकर्षण. कशाचं? चंद्राचं जे गुरुत्वीय आकर्षण आहे, त्यामुळे भरती आवडी येत असते. त्यालाच आपण समुद्राच्या पाण्याची पातळी जी आहे बदल म्हणतो. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, त्वरण कोणती राशी आहे? तर ती आहे सदिश राशी. हा सुद्धा वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. तर त्वरण कोणती राशी आहे किंवा कशा प्रकारची राशी आहे? तर ती आहे सदिश राशी. पुढील प्रश्न पहा, जी चे मूल्य सर्वात जास्त कुठं असते? असंही ऑप्शन मध्ये जी असा जी सुद्धा लिहून येऊ शकतो. तर जी चे मूल्य ध्रुवावर सर्वाधिक असते. पृथ्वीवर कुठे? ध्रुवावर सर्वाधिक जी चे मूल्य असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन धारकता काढण्याचे सूत्र काय आहे? तर ते सूत्र आहे 2n स्क्वेअर. असं सुद्धा लिहिलेलं येऊ शकते किंवा 2n आणि याच्या डोक्यावर स्क्वेअर, अशा पद्धतीने ऑप्शन सुद्धा येऊ शकते. तर मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन धारकता काढण्याचे सूत्र आहे 2n स्क्वेअर. पुढील प्रश्न पहा, मूलद्रव्याची जी संयुजा असते ती कशावरून ठरते? तर ती ठरते मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. मूलद्रव्याचे अणू जे असतात त्याची बाह्यतम जी कक्षा असते त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्याची संयुजा जी आहे ती ठरत असते. नंतर पहा, ऑक्सिजनची अणू, या ठिकाणी त पाहिजे होता, क झालेला आहे, तो टायपिंग मिस्टेक आहे. तर अणु त्रिज्या किती आहे? तर ती आहे 66 pm. पीएम म्हणजे काय? पिकोमीटर. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे पिकोमीटर, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये पीएम असं लिहितो. तर 66 pm ही कशाची अणुत्रिज्या आहे? तर ती आहे ऑक्सिजनची. पुढील प्रश्न पहा, आवर्त सारणी डाव्या बाजूला कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य असतात? आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे? तर ते आहे धातुरूप मूलद्रव्य. पुढील प्रश्न, आवर्त सारणीत उजव्या बाजूला कोणती मूलद्रव्य आहे? तर ती आहे अधातुरूप मूलद्रव्य. म्हणजे डावी बाजू जर विचारली तर धातू रूप आणि जर उजवी बाजू विचारली तर अधातू रूप. त्यानंतर पहा, अंडरस्टँडिंग केमिस्ट्री हे पुस्तक कोणाचे आहे? तर CN राव यांचे हे पुस्तक आहे. एक पुस्तक तुम्हाला 100% विचारलं जाऊ शकते परीक्षेमध्ये. एका पुस्तक तर हमखास आहे, जे सायन्सचं एखादं पुस्तक विचारलं जाईल. तर भारतीय शास्त्रज्ञाचं जर विचारलं गेलं तर अंडरस्टँडिंग केमिस्ट्री हे पुस्तक कोणाचे आहे? तर CN राव. नंतर पहा, जेव्हा एका अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित मिळते, त्याला कोणती अभिक्रिया म्हणतात? तर त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. या ठिकाणी पहा, अभिक्रिया हा शब्द महत्वाचा आहे. त्यानंतर अधिक कारक किती आहेत? अधिक कारक आहेत. 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा समावेश होतो आणि एकच उत्पादक होते, त्याला म्हणतात संयोग. नंतर पहा, याच्या बिलकुल विरुद्ध, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असते, या तिकडे अनेक होत्या आणि इथे एकच अभिक्रियाकारक आहे, परंतु त्यापासून जे उत्पादित होते ते 2 किंवा अधिक असते, त्याला म्हणतात अपघटन. म्हणजे उत्पादित 2 किंवा अधिक असतील तर अपघटन, आणि उत्पादित एकच असेल पण अभिक्रियाकारक जास्त असतील तर ते या ठिकाणी तुम्ही पाहिलेलंच आहे, त्याला काय म्हणतात? संयोग. नंतर पहा, जर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर त्याचे अपघटन होऊन काय तयार होऊ शकते? तर कार्बन डायऑक्साईड. कशापासून तयार होते? कॅल्शियम कार्बोनेट पासून, पण कधी? त्याला उष्णता दिल्यानंतर. त्यानंतर पहा, आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन काय तयार होते? तर हायड्रोजन व ऑक्सिजन हे तयार होते. कशामुळे? आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हे दोन तयार होतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्यानंतर पहा, कोपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर
काय तयार होते तर त्यामध्ये तयार होते झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. कधी? कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त कूट घातल्याच्या नंतर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण आपल्याला मिळते. त्यानंतर पहा, कोणती मूलद्रव्ये तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात तर ते आहे लोह व शिसे. ही अशी मूलद्रव्ये आहेत जी तांब्याला त्याच्या संयुगापासून विस्थापित करतात. नंतर पहा, घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तारांमध्ये किती विभवांतर असते तर ते असते 220 व्होल्ट. नंतर पहा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये तर्जनी काय दर्शवते तर ते दर्शवते चुंबकीय क्षेत्राची दिशा. चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवण्याचं काम तर्जनी हे करत असते फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये. त्यानंतर पहा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये मधले बोट काय दर्शवते तर विद्युतधारेची दिशा. तर्जनी जर विचारलं तर तर्जनी आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा, पण जर मधले बोट विचारलं तर विद्युतधारेची दिशा. पण नियम कोणता आहे? डाव्या हाताचा. त्यानंतर पहा, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो तर अंगठा दर्शवतो विद्युत वाहकावरील बल. पुढे पहा, विद्युत ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करतात? याला तुम्ही मोटर सुद्धा म्हणू शकता, पण पुस्तकामध्ये मोटर असा उल्लेख नाहीये, विद्युत चलित्र असा उल्लेख आपल्याला दिसतो. त्यानंतर पहा, विद्युत चलित्र विद्युत ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करते तर यांत्रिक ऊर्जेमध्ये. विद्युत चलित्राचा वापर कुठे कुठे केला जातो तर मोटर तुम्हाला माहिती आहे पंख्यामध्ये असते, शीत कपाटामध्ये असते, धुलाई यंत्रामध्ये असते ज्याला आपण वॉशिंग मशीन असे म्हणतो, संगणकामध्ये सुद्धा असते. त्याची हीट जी आहे ती कमी करण्यासाठी, आणि पंपामध्ये तर याचा वापर होतोच. नंतर पहा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. अगोदर आपण डाव्या हाताचा पाहिला, आता उजव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा काय दर्शवतो तर तो दर्शवतो विद्युत वाहकाची दिशा. नंतर पहा, ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला काय म्हणतात तर बर्फाचा द्रवणांक. बर्फाचा द्रवणांक म्हणजे काय? ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे रूपांतर हे पाण्यात होते त्याला द्रवणांक असे म्हणतात. नंतर पहा, उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूच्या तापमानात काय बदल होतो तर तापमान हे कमी होते. उष्ण वस्तू व थंड वस्तू यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाली की उष्ण वस्तूच्या तापमानात जी आहे ती कमतरता आपल्याला दिसून येते, किंवा ते तापमान जे आहे ते कमी कमी होत जाते. नंतर पहा, हीट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर VN केळकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. काय नाव आहे त्याचं? हीट. नंतर पहा, टर्पेटाईन तेलाचा अपवर्तनांक किती आहे तर त्याचा अपवर्तनांक आहे 1.47. अपवर्तनांकावर सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नंतर पहा, बेन्झिनचा अपवर्तनांक किती आहे तर 1.50 हा बेन्झिनचा अपवर्तनांक आहे. नंतर पहा, प्रकाशाची दिशा कशामुळे बदलते तर ती बदलत्या अपवर्तनांकामुळे प्रकाशाची दिशा जी आहे ती बदलत असते. सर्वप्रथम कोणी सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केलेला आहे तर सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा शोध लावलेला आहे, पण सर्वप्रथम प्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केलेला आहे. कोणी? सर आयझॅक न्यूटन यांनी. नंतर पहा, जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा कोणते परावर्तन घडते तर त्याला म्हणतात अंश परावर्तन. कधी? जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश जातो तेव्हा त्याला अंश परावर्तन असे म्हणतात. नंतर पहा, ऑप्टिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर ते लिहिलेले आहेत के शर्मा यांनी. काय नाव आहे पुस्तकाचं? ऑप्टिक्स. पुढील प्रश्न आहे, थिओरेटिकल कन्सेप्ट इन फिजिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर MS लोगर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नाव लक्षात ठेवा. आणि थिओरेटिकल कन्सेप्ट इन फिजिक्स हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे MS लोगर यांनी. पुढील प्रश्न आहे, निकट दृष्टिदोषामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते तर ती तयार होते डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडे. डोळ्यातील दृष्टिपटल आहे त्याच्या अलीकडेच निकट दृष्टिदोषामध्ये वस्तूची प्रतिमा ही तयार होत असते. पुढील प्रश्न आहे, दूरदृष्टितामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते तर ती डोळ्यातील दृष्टिपटलाच्या पाठीमागे कोणत्या याच्यात? दूरदृष्टितामध्ये. आणि जर अलीकडे विचारलं, दृष्टिपटलाच्या अलीकडे जर विचारलं तर निकट दृष्टिदोषामध्ये. नंतर पहा, बहिर्गोल भिंगाचा उपयोग कोठे करतात तर घड्याळाच्या दुरुस्तीसाठी. रत्नाची पारख करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर हा केला जातो. असे विविध ऑप्शन तुम्हाला दिसू शकतात. घड्याळाच्या दुरुस्तीसाठी, रत्नाची पारख करण्यासाठी असे विविध ऑप्शन असतील, आणि खालील वरीलपैकी सर्व असं सुद्धा ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकते. पुढे पहा, पेनिसिलिनचे रेणू वस्तुमान किती आहे? महत्वपूर्ण प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जातो. पेनिसिलिनवर प्रश्न येतच असतो. तर पहा, पेनिसिलिनचे जर रेणू वस्तुमान विचारले तर ते आहे 334. पुढील प्रश्न आहे, आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या किती असते तर ती असते 10,000 दशलक्ष. तर पहा मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.